यानंतरची बातमी आहे ती वाढत्या तापमानासंदर्भातली। वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाल्याचंही दिसतं आहे। उष्णतेमुळे जिल्ह्यातील अनेक व्यवहार ठप्प होत आहेत। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी। आज वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। खरं म्हणजे गेल्या 12 वर्षांमधील हा उष्णतेचा एकदम मोठा निचांक आहे। गेल्या 2012 ते 13 मध्ये वर्धा जिल्ह्यात तापमान हे 47.7 अंश सेल्सिअसवर नोंदवलं होतं आणि ते काल वर्धामध्ये 47.1 नोंदवलं गेलं आहे। आपण बघू शकता सकाळी 9 वाजता कशा प्रकारे रस्ते जे आहे सामसूम होताना दिसत आहे। उन्हाची प्रचंड लाही वर्धा जिल्ह्यामध्ये होत आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये तब्बल प्रत्येक जिल्ह्यामधील प्रत्येक ठिकाणी कमी जास्त 18 लोक जे आहे उष्माघातामुळे उपचार घेत आहे आणि खरं म्हणजे सकाळी 8 वाजतापासून 9 वाजतापासून उष्णतेचा जो आहे तो कहर पाहायला मिळत आहे। आपण बघतो की सूर्य जो आहे हा एकदम त्या ठिकाणी आग ओकताना दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांसाठी खबरदारीचे उपाययोजना सुद्धा जारी केलेल्या आहे। सायंकाळी सुद्धा घराच्या बाहेर निघताना कनपटाला रुमाल वगैरे किंवा टॉवेल डोक्यावर घेऊनच बाहेर पडा अशा सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे। आणि खरं म्हणजे उष्णतेने जी आहे आता वर्धा जिल्ह्याची लाही होताना दिसत आहे। जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे, कारण दुपारच्या सुमारास ऊन इतकं भयानक आहे की रात्री सुद्धा आता एसी आणि पंख्यांनी कूलरने काम करणे बंद केले आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही स्थिती जी आहे अधिक जास्त भयावह होऊ शकते आणि यापासून आता खबरदारी घेणे नक्कीच गरजेचे आहे। निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा।